धनंजय मुंडेंची आई त्यांच्यासोबत राहत नाहीत असा दावा सुरेश धस यांनी माझा कट्टा कार्यक्रमात केला होता। मात्र सुरेश धसांच्या या आरोपांचं धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंकडून खंडन करण्यात आलं। धनंजय मुंडेंच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब असून सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप अजय मुंडेंनी केला। 20-25 वर्षे त्या ठिकाणी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याचंच फलित आज धनंजय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज दोघं बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपतंय, कारण धनंजय मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत, काही नाही, कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जाते। त्यांनी राजीनामा दिला, तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे, आज जे असे अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत। अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही हे सांगण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद आहे। आरोप हे राजकीय प्रेरित आहेत। राजकारणात म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना असं तुम्ही राजकारणात म्हणजे ह्याच्यामध्ये हरवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना बदनाम केलं जातं आहे। परळीची तशी ॲक्च्युअल परिस्थिती नाही आहे। ही घटना जी घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। त्याचं कुणीच समर्थन, ज्याला माणसाचं काळीज आहे असा कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही। पण नाहक त्या ठिकाणी परळीची जी आज बदनामी त्या ठिकाणी होत आहे त्याचं खरंच अतिशय वाईट वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।